आता विकास कामं म्हणायला जर गेलं तर खरे पंकज भैयाचेच काम आहे विकास काम. आणि बाबासाहेब जगतापनं कामं केले आणि त्यांनीच मान्य केलं आमदार साहेबाची कामं आहे म्हणून. परवाची एक मुलाखत ऐकली मी. अरे तुम्ही ज्या माणसाच्या जीवावर आमदार झाला त्या माणसाचं एकदा तरी नाव घ्या. काम संपलं का महाराज सोडून द्यायचे, ही काय पद्धत? त्या टायमाला बोलले होते मी रामगिरी महाराजाचं भक्त आहे, माझा जीव गेला तरी चालन पण मी सरला बेटन रामगिरी महाराज. नगरपालिकेला काय केलं नाही, नगरपालिकेला काय केलं नाही. मग नगरपालिकेला केलं नाही म्हणून त्यांना जरी वाटत होतं, पण नगरपालिकेला लोकांनी दाखवून दिलं ना. मग त्यांनी खंजीर खुपासला ना, लोकांनी त्यांच्या याच्यात पाठीत खंजीर खुपासला ना. आता जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा हेच घडणार आहे 100%. मला सांगतो, नगरपालिकेच्या टायमाला त्यांना स्वार्थ होतं. इथं आमच्या मुस्लिम बांधवांचे मतदान घ्यायचं होतं तर त्यांनी बेटावर नारळ फोडलं नाही आणि इथं सभा गाजवल्या ते या सभेत जय हरीच म्हणले नाही ना. नाहीतर मी वारकरी येईन, खानदानी टाळकरी येईन, इथं अगोदरही बोललेले आणि त्या टायमालाही बोललेले ना. आणि आताही पुन्हा सुरू केलं ना. त्यांना माहिती आहे आता परिस्थिती काय आहे. तर त्यांनी तुम्हाला सांगतो त्याचा पुरावा आहे माझ्याकडं. तुम्हाला जर ऐकायचं असेल ना, मी ऐकवतो तो पुरावा. जिल्हा परिषदेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे. आज आपण वांजरगाव या बहुचर्चित गटाबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज बाबासाहेब तेटे आहेत. वांजरगाव गटातील खूप खूप स्वागत आहे बाबासाहेब तेटेजी तुमचं. ही निवडणूक ही बहुचर्चित आहेत कारण यामध्ये शिवसेनेचे बाबासाहेब जगताप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज ठोंबरे यांची थेट लढत होत आहे. सुरुवातीला भाजपा व शिवसेनेची युती होती, मात्र अनेक ठिकाणी शिवसेनेने काही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळे भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. काय सांगाल आता सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे आणि कोणाचं पारडं जड आहे? नाही, त्यांनी काय केलं, भाजप आणि शिवसेनेची युती होती, त्यांनी खंजीर खुपासला, त्याच्यामुळे ही युती तुटली. पण आता अशी परिस्थिती आहे, भाजपची आणि राष्ट्रवादीची युती झाल्यामुळं जनतेचाही आनंद झाला आणि 100% वांजरगाव गटच नाही, पूर्ण तालुक्यातली सीट भाजप राष्ट्रवादीची सीट 100% निवडून येणार आहे. बरं, मला एक सांगा, आता तुमच्या भागामध्ये विकास कामं काय काय झाली आणि कोणी केली त्याच्यामध्ये, दर्जा कसा आहे त्याचा? आता विकास कामं म्हणायला जर गेलं तर खरे पंकज भैयाचेच काम आहे विकास कामं. काय काय कामं केले? कारण त्यांनी रोड केले. आता ते परवा आम्ही ती एक पुस्तिका वाटली, ते तर आहेत, पण रोडचं काम आहे, क्वेटियरचे काम आहे, हे भरपूर कामं केलेले आहे. आणि बाबासाहेब जगतापनं कामं केले आणि त्यांनीच मान्य केलं आमदार साहेबाची कामं आहे म्हणून. परवाची एक मुलाखत ऐकली मी का ते आमदार साहेबाची, पण मी त्यांच्या सोबत होतो असं बाबासाहेब पाटलांनीच सांगितलेलं आहे. त्यांनी केलेल्या कामाचा दर्जा कसा आहे? नाही, त्यांनी कामाचं, आमदार साहेबांनी कामं केले तो दर्जा पूर्ण खालवेल दर्जा आहे. कारण काम एकदम कसं तरी काम झालेलं नाही. तर आजही रोड पाहायला चला, आता माझ्याच वावरात 9 नंबर चारीला पूल केलेला आहे, तो 13 लाखाचा आहे. त्यांच्या कोणीतरी माणसाला त्यांनी ते दिलेलं होतं काम, पण मला रस्त्याची येणे जाण्याची गरज होती, तो 2 लाखात झालेला आहे कम्प्लीट, पण त्याचे 13 लाख रुपये काढलेले. पण मला माहिती आहे ना, माझ्या शेतीत झाला तो 195 गट नंबर मध्ये सावखेडगंगात. ते काम कसं झालेलं आहे मला माहिती आहे ना. आणि आम्ही रोज फिरते, आम्हाला माहिती आहे त्यांनी जेवढे कामं केले एकदम निकृष्ट दर्जाचे कामं झालेले आमदार साहेबाच्या. बाबासाहेबाचं कामच नाही केलेले, आमदार साहेबांना काम. शेवटी आमदार येतो, आमदारानं काम आणायलाच पाहिजे, कारण लोक जनतेने आमदार केलं, पण कामच चांगले झाले नाही एवढं मला माहिती. बेटावर अनेक विकास कामं दिल्याबाबत त्यांच्याकडून बोललं जातं नेहमी, याबद्दल काय सांगा? आता हा मी विधानसभेच्या टायमाला पण बोललो होतो. आणि काही हे ना, तिने गंगागिरी महाराजाचं फक्त भांडवल तयार केलंय. मूळ म्हणजे तिने भांडवल तयार केलं का मी गंगागिरी महाराजाचे भक्त आहे, असं आहे तसं आहे. पण ही साप चुकीची गोष्ट आहे. आता तुम्हाला एक मुद्दा सांगतो मी. आता लोक म्हणतील का हा बेटावरच बोलतो, पण सद्गुरू रामगिरी महाराजांनी 2017 मध्ये केटीआर वाहून गेला. त्या टायमाला शंकरराव गडाख नेवाशीचे आमदार शंकरराव गडाख जलसंपदा मंत्री होते, त्यांच्याकडून बसून 6 कोटी मंजूर करून घेतले.
6 कोटी मंजूर करून घेतले. यांना माहिती दिली. यांना माहिती दिल्याच्या नंतर यांनी 13 कोटी केले. 13 कोटी 2 भिंती बांधलेल्या आहे. लोकांना कळतं, सगळ्याला कळतं, पण लोक काही बोलत नाही, म्हणत नाही. आता अशी चर्चा आहे नेमकं. परंतु एक मात्र मुद्दा आहे, त्यांनी जर विकास कामं जर म्हणले, विकास कामाला सगळा बट्ट्याबोळ केलेला आहे. फक्त बॅनर लावायचे, इतके कोटी, 3,000 कोटी तालुक्यात आणले. अरे बाबा, आणले तर गेले कुठं ते 3,000 कोटी? सोपं आहे. शेतकऱ्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. 11 TMC 3 TMC पाणी आलं. तुम्ही कधी विधानसभेत प्रश्न मांडला? प्रश्न मांडायला पाहिजे ना. त्यांनी मांडू शकत नाही ते, हे आम्हाला माहिती आहे. पण आता जनतेला आहे ना, जनतेला आत्ताशी कळलं ते, जनतेला आत्ताशी कळलं. आणि मूळ रामगिरी महाराजांनी येणी नाव घ्यायचं, लोकायला काहीतरी बोलायचं, हे करायचं, पण मूळ असं झालं, घडलंय आता. येणी रामगिरी महाराजाचं नाव घेतलं का लोक म्हणते रामगिरी महाराजांना दान दक्षिणातून हे केटीआरचं आणि पुलाचं याचं हे काम केलं. येणी केलं काय? आणि ही सत्य घटना आहे पत्रकार साहेब, ही सत्य घटना आहे. रामगिरी महाराज रोज 7-8 कार्यक्रम करून काय त्यांना दान दक्षिणा मिळत असेल, त्या दान दक्षिणेतून केटीआरचं काम स्वतः मी साक्षीला आहे. त्या माणसाचे नाव, ज्याला काम दिलं ते माणसं सुद्धा माझ्या परिचयाचे. हा, येणी पैसे दिले. पैसे 2 वर्षाच्या नंतर येणी 13 कोटी मंजूर करून आणले आणि महाराजाचे दान दक्षिणाचे पैसे देऊन टाकले. मी नाही म्हणत नाही ना. मग का तुम्ही लगेच मीच केलं म्हणायचं का? महाराजाचं नाव घ्या ना, कधी मध्ये एकदा तरी घ्या ना. अरे तुम्ही ज्या माणसाच्या जीवावर आमदार झाला त्या माणसाचं एकदा तरी नाव घ्या. काम संपलं का महाराज सोडून द्यायचे? ही काय पद्धती? हे आम्ही आता वार करायला हे सांगणार आहे. अशी परिस्थिती. मग कशी आता बाकीची विकास कामं काय काय तिथं? विकास काम पूर्ण गटामध्ये नाही, पूर्ण गटामध्ये त्यांचे तर काय कामं नाही आहे. छोटे कामं पण पैसे करतात, त्यांनी कामं नेलेली आहे. ती थोडंसं काम करायचं आणि पैसे पूर्ण घेऊन जायचे, असं केलेलं आहे त्यांनी. बाकीचे विकास कामं काय केले असं, केटीआर केले असं. आता इरगावची मी एक जणांची मुलाखत ऐकली. मी म्हणणार नाही ना कामं केले नाही आमदार साहेबांना, असं म्हणणार नाही. अरे पण जर 13 कोटीत जर 4 कोटीचीच भिंत आहे तर बाकीचे पैसे गेले कुठं? म्हणजे तुम्ही आता बाबासाहेबांवर उधळणार आहे का ते? हो, बाबासाहेबांवर उधळणार आहे का? म्हणजे बाकीची जनता येडेत काढायची, असं बा माझं मत आहे बा. असं बरं, आता नुकत्याच निवडणुका झाल्या, नगरपालिकेची झाली, त्या अगोदर विधानसभेची झाली आणि आता जिल्हा परिषदेची होते. या 3 निवडणुकांमध्ये फरक काय नेमका? हे बा, आता खरं जर बोलायला जर गेलं तर माणसानी पुराव्यानिशी बोललं पाहिजे. तुम्हाला सांगतो, नगरपालिकेच्या टायमाला त्यांना स्वार्थ होतं. इथं आमच्या मुस्लिम बांधवांचे मतदान घ्यायचं होतं तर त्यांनी बेटावर नारळ फोडलं नाही आणि इथं सभा गाजवल्या. ते या सभेत जे हरीच म्हणले नाही ना, नाहीतर मी वारकरी येईन, खानदानी टाळकरी येईन, इथं अगोदरही बोललेले, त्या टायमालाही बोललेले ना. आणि आता पुन्हा सुरू केलं ना. त्यांना माहिती आता परिस्थिती काय आहे. तर त्यांनी, तुम्हाला सांगतो, त्याचा पुरावा आहे माझ्याकडं. तुम्हाला जर ऐकायचं असेल ना, मी ऐकवतो तो पुरावा. आणि तिसरं बटन, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. का बोलले नाही ते? विनंती करतो का आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. दुसऱ्याला मार्गदर्शन करायला सांगत, हे आम्हाला जवळून माहिती आहे. फक्त काही फायदा असला का मग महाराजाचं नाव घ्यायचं. 2014च्या निवडणुकीत ते म्हणले होते ना, मी रामगिरी महाराजांचा भक्त. हा, त्या टायमाला बोलले होते, मी रामगिरी महाराजाचं भक्त आहे, माझा जीव गेला तरी चालन, पण मी सरला बेटन रामगिरी महाराज. नगरपालिकेला काय केलं नाही? नगरपालिकेला काय केलं नाही? मग नगरपालिकेला केलं नाही म्हणून त्यांना जरी वाटत होतं, पण नगरपालिकेला लोकांनी दाखवून दिलं ना. मग त्यांनी खंजीर खुपासला ना. लोकांनी त्यांच्या याच्यात पाठीत खंजीर खुपासला ना. आता जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा हेच घडणार आहे 100%. काय परिस्थिती असेल आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये? 100% पूर्ण राष्ट्रवादीचे आणि भाजपची सीट निवडून, त्यांचं एक सुद्धा सीट निवडून येणार नाही. एक आहे थोडं डळमळीत हो राहिला, आम्ही बी थोडा अंदाज घेऊ राहिलो, एक मागं पुढे तेवढं एक सीटाचा अंदाज आहे, एक सीट निवडून येत नाही त्यांचं. अहो काय, पंकज भाईयांनी तुम्हाला सांगतो एवढं काही हे केलं. फक्त त्यांचं काय आहे, पंकज भाईचं ते जाहिरात करायला माणसं नाही ना. आणि ठोंबरे कुटुंबाला त्याची लाज वाटती.
आमच्या पंकज भायाने हे काम केलं, हे लोकांना सांगायला लाज वाटते. यांना लाजा नाही, हे लाजा सोडून वागते. नुसतं काम मंजूर जरी झालं का बॅनर, पाटाला पाणी जरी सोडायचं असलं का व्हॉट्सअप, अरे हे काय हं? आता ते काय यांच्याकडे आणि यांच्याकडे ही जाहिरात राहिली नाही ना, आता त्यांच्याकडे जाहिराती. आता पण आम्हाला मूळ आता लोक जरी यांच्याकडे जाहिरात नसली आणि त्यांच्याकडे जाहिरातीवाले असले, आता लोक मतदानातून बरोबर दाखवून देणार आहे. बरं, या निवडणुकीत आता शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, शेतकरी काय करणार, कोणाकडे कल असेल शेतकरी? नाही, शेतकरी आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी, पंकज भाऊ दिनेश भाऊ जे आदेश देतील लोक कामाला लागेल लगेच. लोक दूध थांबायला तयार नाही, दुधाट सुटले. आता ती ना आता बंद करून टाकलं सगळं, त्यांचं बाड विस्तार आहे, सगळं पूर्ण बंद झालेलं आहे. आता म्हणून राहिले एक एक मतदान मागू राहिले. पुरावे माझ्याकडं, पुराव्यानीची बोलतो मी, बडेची रेकॉर्डिंग आली माझ्याकडं, माझा चेक धनुष्य मारा, माझा चेक मारा. पण तुम्हाला सांगतो, मी बाकीच्या गटात नाही सांगत, माझ्या वांजरगाव गटात या, आमच्या धोरडेताई असतील, बापू बारशे असतील, पंकज भाऊ असतील, ते उमेदवार तर नाहीच मागत, पण आमच्या सारखा छोटा कार्यकर्ता सुद्धा एक मतदान मागू शकत नाही. कारण आम्हाला आत्मविश्वास आहे, आता विलक्षण पंकज भाऊ जिंकणार आहे. ओके, तर हे होते वंजरगाव गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब तेटे. त्यांनी आपले विचार मराठी पत्राच्या माध्यमातून मांडले आहे. गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर.